आजचा आपला विषय आहे की ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार कसा उघडकीस आणायचा. नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल आणि तुम्ही पाहत आहात सार्वजनिक वार्ता. मित्रांनो, आपला भारत देश गावांचा देश आहे आणि गावाच्या विकासाची मुख्य धुरा ही ग्रामपंचायतीच्या हातात असते. सरकार गावाच्या विकासासाठी, रस्त्यांसाठी, पाण्यासाठी आणि दिव्यांसाठी लाखो करोडो रुपयांचा निधी देतं. पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी हा निधी कागदावरच जिरवला जातो. गावातल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलायला अनेक जण घाबरतात, कारण नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे माहीत नसतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार नेमका कसा उघडकीस आणायचा आणि भ्रष्टाचारावर कशी कारवाई करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहितीचा अधिकार वापरा. भ्रष्टाचार उघड करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे माहितीचा अधिकार. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या कामात घोटाळा झालाय, तर थेट आरोप करण्यापेक्षा आधी त्याचे पुरावे गोळा करा. काय माहिती मागवायची? ग्रामपंचायतीला गेल्या 3 ते 5 वर्षात मिळालेल्या एकूण निधी, विकास कामाचे मंजूर झालेले अंदाजपत्रक, कामाचे मास्टर आणि साहित्याचे बिल. कशी मागायची? ग्रामसेवक किंवा जनमाहिती अधिकाऱ्याकडे 10 रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्पसह अर्ज करा. 30 दिवसात माहिती न मिळाल्यास तुम्ही प्रथम आणि द्वितीय अपील करू शकता. ग्रामसभा तुमचे सर्वात मोठे हत्यार. कायदा सांगतो की वर्षातून किमान 4 वेळा ग्रामसभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसभा हे गावाचे संसद भवन आहे. भ्रष्टाचार कसा उघड करायचा? ग्रामसभेत गावातील विकास कामांचा अंमलबजावणी अहवाल आणि खर्चाचा ताळेबंद वाचन करणे बंधनकारक असते. जर काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर ग्रामसभेत थेट जाब विचारा आणि तुमचा तक्रार ग्रामसभेच्या इतिवृत्तात म्हणजे प्रोसिडिंग नोंदवायला लावा. सोशल ऑडिट. शासनाच्या अनेक योजनांचे, उदाहरणार्थ रोजगार हमी योजना, सोशल ऑडिट करणे सक्तीचे आहे. यामध्ये गावातील नागरिक स्वतः कामाची पाहणी करतात. जर कागदावर विहीर खणली असेल आणि प्रत्यक्षात तेथे खड्डाही नसेल तर सोशल ऑडिट दरम्यान तुम्ही हा घोटाळा उघड करू शकता. ऑनलाईन पोर्टलचा वापर करा. आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. तुम्ही घरात बसूनही ग्रामपंचायतीचा खर्च पाहू शकता. ई ग्राम स्वराज ॲप, वेबसाईट या शासकीय पोर्टलवर तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी आला, कोणत्या कामासाठी किती खर्च झाला याची सगळी माहिती उपलब्ध असते. तिथला खर्च आणि प्रत्यक्षात गावात झालेले काम याची तुलना करून तुम्ही भ्रष्टाचार पकडू शकता. तक्रार कोठे आणि कशी करावी? आता समजा तुमच्याकडे RTI च्या माध्यमातून किंवा ऑनलाईन पद्धतीने पुरावे आले, तर पुढे काय करायचे? तक्रार कुठे करायची? गट विकास अधिकारी म्हणजेच BDO, पंचायत समितीच्या BDO कडे पुराव्यासह लेखी तक्रार करा. ते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, जिल्हा परिषदेच्या CEO कडे तुम्ही
तक्रार करू शकता. त्यांच्याकडे ग्रामसेवक किंवा सरपंचाला निलंबित करण्याचे अधिकार असतात. जिल्हा अधिकारी. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 नुसार कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचाला पदमुक्त करण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. जर गावातील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी काम करण्यासाठी थेट पैशांची मागणी करत असेल तर लाचलुचपत विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा ACB कार्यालयात संपर्क साधा. मित्रांनो, गावाचा विकास रोखणारा भ्रष्टाचार थांबवणे हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. फक्त कट्ट्यावर बसून चर्चा करण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहून आवाज उठवला तर भ्रष्टाचाऱ्यांना चाप बसेल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा सार्वजनिक वार्ता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.